येत्या 2 दिवसात तुम्ही आपापली गाठोडी बांधायची आणि घराच्या बाहेर चालू लागायचं। अगं कांचन, ए बस, नाव घेऊ नको तू माझं। तुझ्या पोराला वाढवलं, खायला प्यायला घातलं, चांगलं पांग फेडलं बघ त्यानं माझं। दोघांनी हितनं निघायचं आणि जे काय राजकारण करायचं ना, हितनं बाहेर जाऊन करायचं। अंकुशराव पाटलाचं घर आहेच की तुमच्यासाठी। हा पण वहिनी। ए तू गप्प बस। तुझा काय संबंध आहे रे आमच्या घरच्या भांडणात पडायचा? तुला जर एवढंच वाटतं ना ह्यांच्याबद्दल, तुझ्या घरला घेऊन जा की हसनी। माझ्या मोर तोंड उघडायचं नाही, नाहीतर घानाच फिरवीन बघ। आणि तुम्ही दोघं तर माझ्या मनातनं पार उतरून गेलायचा। येत्या 2 दिवसात ह्या घराच्या पायऱ्या उतरायच्या आणि घरातनं चालू पडायचं। परत तुमच्या मायलेकरांचं तोंड पण माझ्या नजरच नाही पडलं पाहिजे, हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं। शोना, तू हे फार चुकीचं वागलीस, सगळं माझ्यावर ढकललंस। आणि ह्या चिठ्ठीचं काय मॅटर आहे? तू मला बोलली का नाहीस? तरी मी तुला सांगत होते आपण ह्यांच्यामध्ये नको पडूयात, नाहीतर फसू आपण। तोंड बंद ठेव तुझं। शोनाला कोणीही शहाणपणा शिकवायचा नाही। यार, आज सगळे प्लॅन फसलेत माझे। कसं तरी सावरलंय मी हे सगळं। आणि जर त्या पिऊला समजलं असतं ना की मी हे सगळं मुद्दाम केलंय, तर कशी तरी वाचलीये मी आज। तुम्ही आज त्या सूर्यवंशीच्या घरी गेला होतात, आमची गाडी घेऊन आमच्याशी खोटं बोलून तुम्ही आमच्या विरोधकाच्या घरी गेलात। आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला होता आणि तुम्ही आमचा विश्वासघात केलात। का वागलात असं? साहेब, मी तिकडे तुमच्यासाठी गेले होते हो, तुमची मदत करण्यासाठी गेले होते। मी या घरात राहते, या घराचं खाते, या घराचं देणं लागते मी, म्हणून गेले होते। पण या सगळ्यांचा आणि त्या सूर्यवंशीच्या घरी जायचा काय संबंध? संबंध कसा नाही? बॅनरला शेण पिऊनी फासलं, तुम्ही त्या राजवीरला मारलं, सगळं खापर त्याच्या डोक्यावरती फोडलं। हे सगळं झाल्यावर गप्प बसणार आहेत ती लोक? अहो, तुमच्या विरोधात ती लोक काही प्लॅनिंग तर नाही करत आहे ना, हे पाहण्यासाठी मी त्यांच्या घरी गेले होते। पण तुमचा विश्वासच नाही ना माझ्यावर। असो, माझी चूक आहे सगळी की मी तुमचा विचार केला, या घराचा विचार केला, पिऊला काही त्रास होऊ नये याचा विचार केला। या चुकीची शिक्षा मला मिळालीच पाहिजे। तुम्ही मला घरातून बाहेर काढून टाका। नको, तुम्ही कशाला काढताय? मीच जाते इथून निघून। मी तुम्हाला माझं मानलं, पण तुम्हाला विश्वासच नाही ना माझ्यावर। जाते मी इथून, आता मी कधी इकडे परत येणार नाही। चालले मी। थांबा, आमचं चुकलं।
आम्ही तुमच्यावर संशय घ्यायला नको होता. तुम्ही आम्हाला मदत नाही केली तरी चालेल, पण तुम्ही विरोधकाच्या घरी गेलेलं आम्हाला अजिबात आवडणार नाही. इथनं पुढे ध्यानात राहू द्या. हो साहेब. आणखी एक, आमच्या मनाविरुद्ध वागणारा माणूस आम्हाला खपत नाही. मग ती आमची लेक असो नाहीतर दुसरं कुणीही. जे झालं ते झालं. इथनं पुढं असं घडता कामा नाही. नाही घडणार साहेब. तेच तुमच्यासाठी चांगलं आहे. यार, आज सगळं फिसकटतंय माझं. इथून पुढे सगळं नीट प्लॅन करावं लागणार आहे. शोना, आता तरी डोळे उघड तुझे. हळूहळू इथे राहणं खूप डेंजर होत जाणार आहे आपल्यासाठी. यानंतर यांच्या विरोधात काही करताना सापडलीस तर नक्कीच जीव घेतील हे आपला. पियू, काय झालं? एवढ्या अर्जंटली का बोलवलंस मला? ही चिठ्ठी द्यायची होती. आता ही कसली चिठ्ठी? वीरूला द्यायची होती. वैशे, काय बी करून ही चिठ्ठी वीरूपर्यंत पोहोचव. अगं पण पियू, तू तर बोलली होतीस की आपल्या शोना मॅडम ही चिठ्ठी वीरूपर्यंत पोहोचवणार आहेत. नाही दिली तिनं. त्या शोनानं भलताच घोळ घालून ठेवला. वैशे, ही चिठ्ठी डॅडींच्या हाती लागता लागता वाचली. काय? अगं पियू, तुला कितीदा सांगितलं असलं कुठं न करत जाऊ नकोस म्हणून. लय मागात पडत तरी तू ऐकत नाहीस माझं. अगं वैशे, मी कसलाच कुटाणा नाही करत आहे. जो कुटाणा झालाय तो निस्तरतीया. वैशे, काय बी करून डॅडींनी जो कार्यक्रम ठेवलाय त्याच्या आधी ही चिठ्ठी वीरूपर्यंत पोहोचली पाहिजे. माझा आता फक्त तुझ्यावर विश्वास आहे. प्लीज वैशे, काय बी करून ही चिठ्ठी वीरूपर्यंत पोहोचव. मी नाही नको म्हणू वैशे, प्लीज. पोचवते. मला वीरूपर्यंत पोचता नाही येणार, पण ही चिठ्ठी त्याच्यापर्यंत नक्कीच पोचल बघ. तू नको टेन्शन घेऊस. मी आणि पिल्या तुझ्या संगट आहे. थँक्यू वैशे, थँक्यू सो मच. बरं, येते मी. काळजी घे. कांचन, तुला नाही वाटत का की तू लईच तडकाफडकी निर्णय घेतेस म्हणून? मम्मीचं बरोबरच आहे. मम्मीनं वीरूला सांगितलं होतं बाहेर जाऊ नका, तरी बी गेला. ती बी एवढं लागलेलं असताना. काहीतरी महत्वाचं काम असल्या बिगर तो अशा अवस्थेत अंकुशरावाला भेटायला जाऊ शकत नाही. मला नाही वाटत भाऊजी अंकुशरावांना भेटायला गेले असतील म्हणून. अहो, अंकुशराव आपल्या पोराला आणि पोरीला राजकारणात पुढं करायचं सोडून भाऊजीसनी कशाला मदत करतील काय हो? हा, ती बी खरं आहे. कांचन, एवढी बार माफ कर की वीरूला आणि वहिनींना. अगं नग त्यांना घराच्या बाहेर काढूस. अगं दुसऱ्याच्या राजकारणापर्यंत त्यांना का शिक्षा देतेस? का तोंड उघडताय तुम्ही? तुमच्यावर कोणी जबरदस्ती केल्या होय? जवा बघावं तेव्हा पुतण्याचं आणि वहिनीचं कौतुक. पास करा आता. त्यांची तरफदारी केलेली मी अजिबात ऐकून घेणार नाही. आणि एवढंच जर त्यांचा पुळका येत असेल का नाही, त्यांच्या बरोबर निघायचं तुम्ही पण. अजून कुणाकुणाला त्यांची बाजू घ्यायची. त्यांनी आपलं आपलं सामान भरायचं आणि त्यांच्या बरोबर निघायचं. आता जर कुणी त्यांच्या बाजूने बोललं तर मी घाणच फिरवीन. अयो, काकी बाहेरच बसले त्या. लईच भडकलेले दिसतात का?
चिठ्ठी येताना त्यांच्या हाताला गावलो ना तर माझं रामनाम सत्यच आहे डायरेक्ट. आधीच त्याच्या एकानं मार दिलेला खाड बसली नाही ते अजून, आणि त्यात जर काकीच्या हाताला लागलो ना माझ्या हाडाचा भुगाच करल ती. तर आता त्यांच्या तावडीत गावलो का नाही तर माझं काय खरं नाही. हॅलो. हॅलो पियू. अगं पिलाजी बोलतोय. वैशीने तुझी चिठ्ठी दिली होती विरूबाई याला द्यायला. मग दिलीस का तू चिठ्ठी वीरूला? अगं नाही ना, ती द्यायला गेलो होतो आत्ता. मग का नाही दिलीस? अगं आमदाराला जेवढी सिक्युरिटी नसते ना तेवढी टाईट सिक्युरिटी आहे विरूबाई याला, आणि त्यात काकी बाहेर बसल्या होत्या. मग कशी देणार? पिल्या, मला खरंच माहित नाही तू वीरूपर्यंत कसा पोहोचशील, पण मला एवढं माहिती आहे की ती चिठ्ठी कशी बी करून वीरूपर्यंत पोहोचली पाहिजे. तुला तुझ्या आणि वैशूच्या प्रेमाची शपथ आहे. प्लीज पिल्या, काही बी करून ती चिठ्ठी वीरूपर्यंत पोहोचव. अयो हा, आता तू पेरमाची शपथ घातली म्हणल्यावरती पोचवायलाच लागणार. ठीक आहे, मी पोचवतो, तू काय काळजी करू. हा, थँक्यू पिल्या. हा. दादा 10 रुपयाचा अगरबत्तीचा पुडा द्यावं आणि का काळी पिठी दे. आता बघतोस कोण आडी होते, अंगारच फुकतो त्याच्यावर. अय पिल्या, कुठं निघालास एवढा तारा तारा? हो माग. हो पृथ्वी दादा, विरूबाई याकडे चाललो होतो. वीरूकडं? तुझ्या बापाचं गटुळ पुरलंय का तिथं? हा, तवा उकरायला चाललायस? हा, आणि ह्या हातात काय? हा हो, तो अंगार आहे, त्याला द्यायला चाललोय. आता हे बी सुरू केलं का त्यानं? त्याला म्हणा किती बी अंगारा धुपारा करायचे तो कर, किती बी लिंबू मिरची फिरवायची ती फिरव, पण ह्या घरात त्याला मी राहू देत नसते. अहो मग जाऊ का लावायला? कोणत्या देवाचा अंगार आहे तो? ते आपलं उदबत्तेश्वर. बघू इकडं, नेमका कसला अंगार आहे तो? दाखव की बघू. चल ये की दाखव. चल, अंगारा आणलाय, दाखव. हा अहो काके, दाखवल्या असर होत नाही. देतो का गप आता? दे इकडं. काकी नका उघडू, उगाच तुमच्यावर असर व्हायचा. मजी हो म्हणजे दुसऱ्यासाठी आणलेला अंगारा असं उघडून नसतो बघायचा. काय काय अंगार लय झाली मासते ती, उगाच लागीर बिगीर व्हायचं तुम्हाला. वय वय काकी, लय झाली मस्त. हे असलं काय मानत नसती मी. नाही मानत तर राहू द्या, आधीच दिवस लय वाईट चालले ती तुमचं. नाही ती बॅद माग नको बाबा. काकी मी आपलं सांगायचं काम केलं बाबा. बरं बरं, हे घेऊन जा तिकडं आणि 0 मिनिटात माघारी फिरायचं. कळलं काय? नाही तर घाणच फिरवीन बघ. दीपे, तू जायच्या संग. जाते की. काय रे पिल्या,
अरे तुझ्यासाठी उदबत्तेश्वराचा अंगार आणलाय. उदबत्तेश्वर होय. धर, नीट लाव, ध्यानान लाव नीट. ना आणलंयस यू? अरे उदबत्तेश्वराचा आहे. बस का? अरे अरे नीट बघ की अंगारा. अरे बघितलं की. अरे नीट बघ तर. अरे नीटच बघितलंय की. हो पिलाजीराव, अंगारच आहे ना त्यो, मग त्याला काय एवढं नीट बघायचंय? बघितल्याशिवाय कसा लावणार ना. अरे लय झाली मय. अरे बघ तरी खालपतूर बघ. अरे खालपातूरच नीट बघितलंय बाबा. दीपे, व्हायचं इकडे ये जरा. आले. सगळं घेऊन चला आतमध्ये. हा. ए, झालं काय तुझा अंगारा लावून? चल निघ लवकर इथनं. वय वय काकी. पिल्या ऐक, मला अंकुशरावच्या पुरीला भेटायचं होतं रे. तेवढा माझा निरोप दे तिला. तिला म्हणाव 2 दिवसात फुफाटा शांत होऊ देत, मग भेटूयात. अरे तू टेन्शनच घेऊ नको. अरे मी आहे की, मी तुझं आत्ता काम करून देतो. फोन लावून देऊ का? लगेच बोल. हे नको नको, आत्ता फोन नको, मी भेटूनच बोलेल तिला. चालते. बरं झाला का तू अंगारा बघितलास. चल ये तू. अरे ए, ए. अरे अरे अंगार लावतात रे, बघत नाहीत. अरे तिला एडबीड लागलं का काय? नक्की करेल ना माझं काम. कारण काय बी करून काकीच्या मनातला गैरसमज दूर केलाच पाहिजे. आणि हे काम फक्त ती पोरगीच करू शकते. हॅलो पिल्या, दिली तू वीरूला चिठ्ठी? हो वय दिली की. काय म्हणाला तो? वाचली त्यानं? अगं मी त्याला म्हणलं की तुझ्याशी बोलायचं असेल तर फोन लावून देऊ का, तर तो म्हणला की नको, भेटूनच बोलतो तुझ्याशी. खरं पिल्या? वीरू असं म्हणाला तुला? वय. थँक्यू पिल्या, थँक्यू सो मच. खरंच तू माझं लय मोठं काम केलंयस. वीरूला मला भेटायचं आहे म्हणल्यावर खरंच त्यानं ती चिठ्ठी वाचली आणि त्यानं माफ बी केलंय मला. होय, थँक्यू वीरू. मला समजून घेतल्याबद्दल खरंच थँक्यू. मला तुझी दोस्ती लय महत्वाची आहे आणि मला ती गमवायची नव्हती. खरंच वीरू, लय मोठ्या मनाचा आहेस तू. खरंच थँक्यू. आता कधी तुला समोरासमोर भेटून तू माफ केल्याबद्दल थँक्यू म्हणते असं झालंय. गोष्ट लक्षात ठेवा, हे दोस्त आहेत माझ्या आणि मला नाही आवडणार माझ्या दोस्तांना कोणी काय बोललेलं. मला माहित होतं तू मला नक्की माफ करणार. खरंच वीरू, लय मोठ्या मनाचा आहेस तू. बस आता कधी एकदा हे 2 दिवस संपतात ना, असं झालंय. बस उद्याचा फक्त एक कार्यक्रम, पण ह्यो कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांना माझी ओळख कळणार. मग मला वीरूला भेटता नाही आलं तर?
माऊली, मला नाही माहिती हे सगळं काय चाललंय आणि का चाललंय. मला कळणं झाले काकीच्या मनातला गैरसमज कसा दूर करू. तुला ठाऊक आहे, वीरू सगळं करेल पण कुणाशी गद्दारी करणार नाही. आणि घरातल्या माणसांशी तर नाहीच नाही. आता तूच काहीतरी कर म्हणजे सगळ्यांच्या मनातला गैरसमज दूर होईल. खरं काय आहे ना, ती सगळ्यांच्या पुढे येईल.